नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग फॉर मशीन लर्निंग या सब्जेक्ट मधला पहिला लेसन स्टॅटिस्टिकल टेक्निक्स. तर बघा याच्यामध्ये आपल्याकडे एक न्यूमेरिकल आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ p इफ द मीन ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन इज 7.5. म्हणजे आपल्याला इथे त्यांनी मीन दिलेला आहे. तर लक्षात घ्या, म्हणजे x बार जो काही गिवन आहे आपण तो गिवन देऊन घेऊ, म्हणजे मीन 7.5. बघा इथे x आणि y चे आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर बघा आपण इथे टेबल तयार करून घेऊ, म्हणजे हा xi याला fi म्हणजे y जो आहे त्याला आपण इथे फ्रिक्वेन्सी कन्सिडर करू आणि इथे आहे आपल्याकडे समजा fi into xi. बघा आता xi मधले व्हॅल्यू बघा 3 5 7 9 11 आणि 30. बघा त्यानंतर फ्रिक्वेन्सीज बघा त्याच्या इथे आहे 6 8 15 p 8 आणि 4. बघा त्यानंतर fi आणि इंटू xi. बघा 3 6 झाला 18 5 8 झाला 40. पुढे लक्ष द्या 7 इंटू 15 105. हा आहे आपल्याकडे 9p 11 इंटू 8 88 आणि 13 इंटू 4 52. बघा आपण याची पण टोटल आता फ्रिक्वेन्सीची टोटल मारू आणि यांची fi इंटू xi याची पण आपण टोटल घेऊ. लक्षात घ्या इथे आपण यांची टोटल लिहून दाखवू. समेशन ऑफ fi बघा 6 प्लस 8 प्लस 15 प्लस हा p पुढे प्लस 8 प्लस 4. म्हणजे हा आपल्याकडे होतो आहे 41 प्लस p आणि त्यानंतर समेशन ऑफ fi इंटू xi. बघा याची टोटल आपण इथे घेऊ, म्हणजे काय येतो 18 प्लस 14 प्लस 105 प्लस 90 प्लस हा 88 प्लस 52. म्हणजे बघा याची टोटल जी आहे आपल्याकडे 303 प्लस 9p. म्हणजे समेशन ऑफ fi म्हणजे फ्रिक्वेन्सीची टोटल घेतली आपण आणि त्यानंतर समेशन ऑफ fi इंटू xi यांची टोटल आपण इथे लिहिली. फक्त हे p हा व्हेरिएबल असल्यामुळे याच्यामध्ये ऍड होऊ शकत नाही. इथे सुद्धा सेम प्रोसेस झाली, व्हेरिएबल असल्यामुळे हा याच्यामध्ये आपल्याला ऍड करता येणार नाही. म्हणून फक्त जे नंबर जे होते ते नंबर्स फक्त आपण ऍड केले आणि व्हेरिएबल असलेली टर्म आपण त्याच्यामध्ये पुढे प्लस मध्ये लिहिली. बघा त्यानंतर मीनचा आपल्याकडे फॉर्म्युला लक्षात घ्या. बघा मीन बघा मीनचा फॉर्म्युला x बार इज इक्वल टू बघा इथं समेशन ऑफ fi इंटू xi अपॉन समेशन ऑफ fi. बघा आपल्याला मीन त्यांनी देऊन ठेवलेला आहे 7.5 इज इक्वल टू समेशन ऑफ fi xi 303 प्लस 9p अपॉन समेशन ऑफ fi 41 प्लस p. तर बघा आपण इथे कसं करू, जो डिवाइडचा जो आहे तो इथे आपण या लेफ्ट साइडला जाणार, तो मल्टिपलला जाणार आहे. बघा 7.5 इंटू 41 प्लस p इज इक्वल टू 303 प्लस 9p. आलं लक्षात. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये p आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होतं. बघा त्यानंतर 7.5 इंटू 41 बघा 7.5 इंटू 41 हा इथे येतोय 307.5 प्लस 7.5p इज इक्वल टू 303 प्लस 9p. आलं लक्षात. त्यानंतर बघा नंबर एका साइडला घ्या 307.5. इकडे बघा हा जो 303 आहे लेफ्ट साइड येताना तो मायनस मध्ये जाणार आहे आणि त्यानंतर या साइडला बघा p च्या टर्म हा 9p मायनस ही जी प्लस ची टर्म होती ती इथं आहे मायनस ची टर्म, म्हणजे 9p मायनस 7.5. इथे p नाही लक्षात ठेवा. हा 303 आपण केला. बघा त्यांचं मायनस करा 307.5 मायनस 303. मग याचं कॅल्क्युलेशन जर केलं
तर आपल्याकडे याचा आन्सर येत आहे 4.5. इथे लक्षात घ्या 9p मायनस 7.5p म्हणजे हा आपल्याकडे येतो इथं 1.5p. त्यानंतर पुढची स्टेप बघा, आपल्याला p फाइंड आउट करायचा आहे. मल्टिपलचा जो 1.5 आहे तो इथे डिवाइडला जाणार म्हणजे p इज इक्वल टू 4.5 डिवाइड बाय 1.5 मध्ये therefore p इज इक्वल टू 4.5 डिवाइड बाय 1.5 म्हणजे p ची जी आपल्याकडे व्हॅल्यू निघाली आहे ती आहे 3. बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण मीनचा फॉर्म्युला अप्लाय करून आपण p फाइंड आउट केला आणि हे जे एक्झाम्पल आहे ते 4 मार्क्ससाठी हे एक्झाम्पल येत असतं. म्हणून व्यवस्थितरित्या याचं प्रिपरेशन करा आणि याच्यावरती अजून काही न्यूमेरिकल असतील त्यांची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा ॲज अ सेम कंडिशनचं एक्झाम्पल आहे, फक्त आपल्याकडे व्हॅल्यू इथे चेंज झालेली आहे. तर बघा आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ p इफ द मीन ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन इज 7 आहे. खालचे जे काही तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत त्यांचा जो मीन आहे तो किती आपल्याकडे 7. लक्षात घ्या आपण सगळ्यात अगोदर मीन घेऊन घेऊ. x बार आपल्याला दिलेला आहे 7. बघा x जो आहे त्याला आपण xi कन्सिडर करू, y जो आहे त्याला fi कन्सिडर करा आणि इथं आपल्याकडे आहे fi into xi. बघा इथं xi ची व्हॅल्यू 3 5 4 6 7. fi मध्ये बघा 18 15 p 8 आणि 12. त्यानंतर बघा यांचा समोरासमोर मल्टिपल करा xi into fi चं म्हणजे 3 into 18 म्हणजे हा येतो आपल्याकडे 54. त्यानंतर बघा 5 into 15 75. त्यानंतर 4 into p 4p. नेक्स्ट 6 into 8 48 आणि खाली बघा इथं 7 into 12 84. बघा इथं आहे समेशन ऑफ fi आणि हा आहे समेशन ऑफ fi into xi. बघा याची टोटल म्हणजे 18 plus 15 plus 8 plus 12 म्हणजे हा आपल्याकडे होतोय 53 plus p. इकडची टोटल बघा 54 plus 75 plus 48 plus 84 म्हणजे हा आपल्याकडे जो आहे तो 261 plus 4p. बघा म्हणजे समेशन ऑफ fi into xi आणि खाली आहे समेशन ऑफ fi. बघा मीनचा फॉर्म्युला x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi into xi डिवाइड बाय समेशन ऑफ fi. बघा मीन आपल्याकडे आहे 7. समेशन ऑफ fi xi 261 plus 4p डिवाइड बाय 53 plus p. बघा सेम कंडिशनने काम करा. डिवाइडचा जो आहे तो लेफ्ट साइडला जाताना मल्टिपल ला जाईल म्हणजे 7 ब्रॅकेट 53 plus p is equal to 261 plus 4p. बघा इथं 7 into 53 371 plus 7p is equal to 261 plus 4p. बघा इथं 371 minus 261 is equal to 4p minus 7p. म्हणजे आपण बघा नंबर एका साइडला केले आणि p च्या टर्म आपण एका साइडला केल्या. लक्षात घ्या इथं 371 minus 261 म्हणजे हा आपल्याकडे इथं 110 is equal to इथे आता लक्षात घ्या 4p minus 7p निगेटिव्ह टर्म आपल्याकडे आलेली आहे म्हणजे झाला minus 3p म्हणजे p is equal to 110 divided by minus 3. लक्षात घ्या 110 डिवाइड बाय minus 3 म्हणजे आपल्याकडे आन्सर निघते -36.67. बघा म्हणजे अशा पद्धतीने इथे सुद्धा आपण हा p फाइंड आउट केला.